जोपर्यंत शेतकऱ्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत नैनाची एकही वीट रचू देणार नाही हे मी स्पष्टपणाने सांगितले. टीका करणाऱ्यांच्यासाठी मी या ठिकाणी काही मुद्दे दिलेले आहेत की कर्नाळा बँक याच्या बाबतीमध्ये नेमके विवेक पाटलांचे पैसे हे त्यांनी कुठं नेलेले आहेत, हे पैशाचा वापर काय केलाय शेका पक्षानं. इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या मुळे 5 लाखाच्या आतले पैसे मिळाले, 5 लाखाच्या वरचे पैसे हे कशा पद्धतीने मिळणार आहे याच्यावरती सुद्धा काही मीम्स बनवा, याच्यावरती सुद्धा काही व्हिडिओ बनवा. नमस्कार, मी सागर राजे, प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. 2009 पासून सातत्याने पनवेल विधानसभाचे आमदार म्हणून निवडून येणारे लोकप्रिय नेते आमदार प्रशांत ठाकूर साहेब आपल्या सोबत आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मूलभूत सेवा सुविधा असो, आरोग्य असो, शिक्षण असो, या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. असं असलं तरी विरोधकांकडून मात्र त्यांना विविध मुद्द्यांवर घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपण या सर्व गोष्टीवर त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. साहेब, स्वागत आहे आपलं प्रभात पर्व न्यूज. नमस्कार. मी सुरुवात केली की पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठी खूप मोठं योगदान आहे आपलं. असं असलं तरी ते मुद्दे सध्या बाजूला ठेवले जाऊन तुम्हाला विविध मुद्द्यांवर घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. त्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स असेल, नैना असेल, हे अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत. तत्पूर्वी मी एक बॅकग्राऊंड म्हणून तुम्हाला सांगतो की इथे सर्वात प्रबल विरोधक तुम्हाला जे असणार आहेत ते माजी आमदार, शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील साहेब असणार आहेत. अगदी काही दिवसांपासून खटारा या चिन्हावर ते ब्रँडिंग करत आहेत, परंतु कालच त्यांचं खटारा हे चिन्ह गोठवण्याची एक बातमी वृत्तपत्रामध्ये झळकलेली आहे. आणि आता कार्यकर्ते त्यांना तुतारी या चिन्हावर लढावं अशी खूप मोठी जोरदार मागणी केली जाते. अगदी म्हणजे त्यांच्या गळ्यात पडत आहेत असं सगळं चाललेलं आहे. आणि लीनागरड तिकडे ते शिवसेनेमार्फत लढू इच्छित आहेत, शिरीष करत आहेत. ही आघाडी बिघाडी जरी चालली असली तरी देखील प्रतिस्पर्धी म्हणून बाळाराम पाटील तुमच्या विरोधात असणार आहेत. मागच्या 2 वर्षात तुम्हाला अनुभव आहेत, आताचा काय परिस्थिती, काय तुमचं नक्की त्या संदर्भात नियोजन आहे? सागरजी, विधानसभेची निवडणूक लागलेली आहे. विधानसभेची निवडणूक लागली की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये कोणी ना कोणीतरी निवडणूक लढवणारच आहे. या मतदारसंघामध्ये 2009 साली, 14 साली, 19 साली असं 3 वेळेला या मतदारसंघातल्या जनतेनं मला निवडून दिले. त्यामुळे आमदार म्हणून मी या ठिकाणी काम करतो. काम करत असताना 2009 सालापासून माझा प्रयत्न आहे विकास, या मतदारसंघाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून. आज मी जे काम केलेलं आहे हे काम सर्वसामान्य जनतेपुढे आहे. त्या कामाच्या मध्ये काही गोष्टी मागं पुढे झाल्या असतील, काही गोष्टींमध्ये विलंब लागला असेल, त्यावरती माझे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत त्यांना टीका करण्याचा निश्चितपणाने अधिकार आहे. पण मला असं सांगायचंय की या तालुक्यामध्ये अनेक वेळेला शेतकरी कामगार पक्ष हाच या ठिकाणी इथला प्रमुख पक्ष राहिलेला होता. शेतकरी कामगार पक्षाचेच आमदार इथे 2009 पर्यंत निवडून होते, 57 सालापासून. तर त्यामुळे या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष निवडणूक लढवू शकतो. पण शेतकरी कामगार पक्ष निवडणूक लढवत असताना बाळाराम पाटील ही निवडणूक लढवायला आलेले आहेत. त्याचं सगळ्यात पहिलं कारण आहे की 2017 साली ते पहिल्यांदा विधान परिषदेवरती कोकण शिक्षक पदवीधर मतदारसंघातून निवडून गेले. त्यानंतर 19 सालची निवडणूक त्यांनी लढवली नाही. आता 23 साली ते पराभूत झाले पुन्हा शिक्षक मतदारसंघाला. आमच्या ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी त्यांना पराभूत केलेलं आहे. त्या मतदारसंघामध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी रेकॉर्ड केला, पहिल्या फेरीत निवडून येणं हे शक्य नव्हतं. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी रेकॉर्ड केला, बाळाराम पाटलांचा दारुण पराभव झाला त्यावेळेला. अशा वेळेला त्या निवडणुकीत पराभूत झाले म्हणून ते या ठिकाणी आलेत. पण आज जर तुम्ही बघत असाल की ज्या पद्धतीनं त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या यंत्रणा लावलेल्या आहेत, या यंत्रणा प्रचंड प्रमाणामध्ये पार्ट्या देणं, खर्च करणं हे सगळं चालू आहे. मला पूर्णपणानं हे ठाऊक आहे, हा कर्नाळा बँकेचा दडवलेला पैसा आहे. कर्नाळा बँकेचा जो भ्रष्टाचार विवेक पाटलांनी केला ते आज तुरुंगामध्ये आहेत. 3 वर्ष तुरुंगामध्ये आहेत. 3 वर्ष तुरुंगात राहून देखील 2019 साली उघडकीस आलेलं होतं, अटक 21 साली झाली. 2 वर्ष विवेक पाटील तुरुंगात गेलेले नव्हते, जवळपास 2 वर्ष. अशा वेळेला या विवेक पाटलांनी 528 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला. पैसे ठेवीदारांचे परत DICGC म्हणजे इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या मुळे लोकांचे पैसे मिळालेत. हे काही विवेक पाटलांच्या कुठल्या खात्यातून, विवेक पाटलांची प्रॉपर्टीची विकून असे पैसे आलेले नाहीत. त्यामुळे आता बाळाराम पाटील जे पैसे वाटतायत, पैसे खर्च करतायत, हे कर्नाळा बँकेचेच पैसे आहेत. काल परवापर्यंत निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत विवेक पाटलांचा फोटो
शेका पक्षाच्या प्रत्येक बॅनरवरती होता. विवेक पाटलांचा फोटो हा त्यांच्या सोशल मीडियावरती होता. त्यांचे जे जे कार्यक्रम झाले या कार्यक्रमामध्ये विवेक पाटलांच्या कर्तृत्वाचे गोडवे शेका पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी म्हणून गायलेले आहेत. या सगळ्याचं कारण एकच आहे, विवेक पाटलांनी केवळ यांना आशीर्वाद दिलेला नाही, त्यांनी यांना पैसा पण दिलेला आहे आणि त्या पैशाचा वापर करून ही निवडणूक लढवायला ते चालले. हे माझ्यावर काय आरोप करणार? हे माझ्यावर पाण्याचे आरोप करतात, हे माझ्यावर रस्त्यांच्या संदर्भातले आरोप करतात, हे टॅक्सच्या संदर्भातले आरोप करतात. प्रत्येक विषयामध्ये मी व्यक्तिशः आणि आमच्या सर्व भाजपच्या सहकार्यांनी काम केलेलं आहे. अशा वेळेला माझ्यावर आरोप करणाऱ्यांची या ठिकाणी नियत स्पष्ट आहे का, हे पहिलं तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. पहिले या सगळ्या मंडळींनी म्हणजे जवळपास 2019 साल, 20 साल, 21 साल जो आज तुरुंगात जाईपर्यंत लोक यांच्याकडे खेटे घालत होते. त्यांना पैसे ते दिले नाहीत, देऊ शकले नाहीत. मी ही प्रॉपर्टी विकेन, ती प्रॉपर्टी विकेन, बाहेर असेपर्यंत विवेक पाटील सांगत होते. कोर्टात गेल्यावरती या सगळ्या भ्रष्टाचाराला मी जबाबदारी असं हायकोर्टात ऍफिडेव्हिट लिहून दिलेलं विवेक पाटलांनी. ह्या सगळ्याला मी जबाबदारी असं सांगितलं. मला इस्टेट कुठे आहे ती पण सांगायला पाहिजे होती. ती इस्टेट आता या निवडणुकीच्या निमित्ताने बाहेर येते. बरं, चिन्हाच्या विषयी बोललो मी. शेतकरी कामगार पक्षाचा खटारा हा चिन्ह गोठवलेला आहे. तुतारी तर त्यांनी घेतली तर त्याला त्याचा बेनिफिट होईल असं बोललं जातं, परंतु लीना गरड आहेत त्यांना मशालीचं चिन्ह दिलं गेलेलं आहे. एकंदरीतच मताची विभागणी होणार आहे. काही लोकांना वाटतं की तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्ही याकडे सगळ्याकडे कसं बघता? तर निवडणूक म्हटल्यावर निवडणुकीचे डावपेच येतच राहतात. आता निवडणूक म्हटल्यावरती जर या ठिकाणी खटारा निशाणी आहे असं सांगितलं जातं, एवढा तर अभ्यास असायला पाहिजे होता का ते निशाणी आपल्यासाठी राखीव आहे का, ते फ्री चिन्ह आहे का, याचा अभ्यास करत नाहीत. 2017 ते 23 6 वर्ष विधान परिषदेचे आमदार राहिले. यांना अभ्यासाच्या बद्दल एक भाषण कुठलं तरी आहे त्याच्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार दिला असं ते सांगतात. मग याच सगळे जे विषय माझ्याकडे मांडत होते याबद्दल त्यांनी भाषणं कुठल्या कुठल्या पद्धतीची केलेली आहेत, याच्यातून सरकारमध्ये 2.5 वर्ष होते, 2.5 वर्षामध्ये कुठले विषय सरकारच्याकडून यांनी सोडून घेतलेले आहेत, या सगळ्याची उत्तर हे देऊ शकत नाहीत. त्यामुळे आता आपल्या एकट्याच्या बळावर आपण निवडून येऊ शकत नाही. आपल्याकडे चिन्ह उरलं नाही, म्हणून आता उबाठा गटाकडे जाण्याची यांची धडपड चालू झाली. येणं केनं प्रकारे निवडून यायचं याच्यासाठी मग आपल्या सहकारी पक्षांचा आणि सहकारी पक्षातल्या लोकांचा विश्वासघात करायला देखील हे कमी पडणार नाहीत. आता कदाचित हे त्यांनी घेतलेल्या आधीच्या सगळ्या शेका पक्षाच्या शब्दा आणा भाका या विसरून हे उबाठामध्ये जातील, निवडणूक लढवतील आणि निवडणूक लढवून झाली की पुन्हा या ठिकाणी पुन्हा स्वगृही यायला तयार. या अशा पद्धतीचं राजकारण करण्याची ज्यांची मानसिकता आहे त्यांना ती मानसिकता लखलाप. चिन्ह कुठलंही घ्या, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कमळ निवडून येणार. याची आता मतदारसंघामधली जनता, ज्यांना प्रशांत ठाकूर असेल, भारतीय जनता पार्टी, केंद्रातलं मोदींचं सरकार, राज्यातलं महायुतीच्या माध्यमातून झाले सरकार, यांच्या कामाच्या विषयी खात्री आहे ते लोक, ती सर्वसामान्य जनता या ठिकाणी महायुतीचा उमेदवार मला निवडून देणार याची मला खात्री आहे. लीना गरड देखील इच्छुक आहेत आणि ते आता परत शिवसेनेमार्फतच चालले. त्यांना हिरवा कंदील मिळाला असं बोललं जातं. तिथे शिरीष गरतांचे कार्यकर्ते म्हणतात किंवा आम्ही त्यांच्या म्हणजे प्रचाराला नसणार आहोत असं देखील सगळं चालू आहे. एकंदरीत ही आघाडीची बिघाडी कशामुळे होते आणि तुम्ही त्याकडे कशा पाहता? खरं तर महाराष्ट्रात हे चित्र आहे की आघाडी जी बनलेली आहे ही संधी साधू आघाडी आहे. या आघाडीमधल्या लोकांना एकमेकांबद्दल विश्वास नाही, एकमेकांबद्दल ममत्व नाही. त्यामुळे हे केवळ निवडणूक जिंकण्याची संधी यासाठी आले म्हणून त्यांना मी संधी साधू म्हणतो. अशा स्थितीमध्ये हेच घडणार. गेल्या 2004 सालापासूनचं चित्र आहे. 2004 साली रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्ष सोडण्याचा आम्ही निर्णय घेतला. तेव्हापासून या पनवेल तालुक्यामध्ये विशेषत्वानं त्यावेळेला विवेक पाटील तुरुंगाबाहेर होते. त्यांनी त्यावेळेला तिथे रामशेठ ठाकूरांच्या विरोधामध्ये सर्वांना एकत्र केलं आणि तेव्हापासून रामशेठ ठाकूर विरुद्ध सगळे असं चित्र 2004 सालापासून 14 सालापर्यंत होतं. आम्ही भाजपमध्ये आलो, मग भाजप विरुद्ध सगळे असं या ठिकाणी चित्र उभं केलेलं आहे. आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना याचा स्वाभिमान जागृत झाला. आज ते उद्धव ठाकरेंपासून बाजूला झाले, त्यांनी उद्धव ठाकरेंना बाजूला केलं. अजितदादा शरद पवारांच्या पासून बाजूला झाले आणि त्यामुळे आमची आता महायुती बनलेली आहे. अन्यथा हे सर्व पक्ष
वेगवेगळ्या वेळी विरोधामध्ये लढत होते, याची आम्हाला सवय आहे. या आता महाविकास आघाडीमध्ये लढणाऱ्या प्रत्येकाला या ठिकाणी आपण जिंकू शकतो अशा पद्धतीचा आत्मविश्वास कदाचित निर्माण झाला असेल. त्याच्यातून या सगळ्या गोष्टी घडतायत. असे आत्मविश्वास मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागे असतात, कार्यकर्त्यांच्या मध्ये जागे असतात. आणि जर असा फुकटचा पैसा मिळत असेल तर तो निवडणूक लढवायला केव्हाही चांगला, आणि त्यामुळे या अशा पद्धतीचे हे सगळे विषय चालू राहतात. जर आज या ठिकाणी आपण पाहतोय की काल परवापर्यंत गरड यांच्यावरती जे आरोप करत होते 100 कोटीची यांची प्रॉपर्टी आहे म्हणून, ते त्यांच्या बरोबर गणपती दर्शनाला, नवरात्री दर्शनाला एकत्र फिरायला लागले आणि आता केवळ उमेदवारासाठी बाजूला झालेले आहे. मी संधी साधू शब्द वापरतो, तो किती समर्पक याची आपल्याला प्रचिती येईल. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्या मुद्द्यावरच या ठिकाणी घेरलं जातं आपल्याला, तो म्हणजे एक तर प्रॉपर्टी टॅक्स, दुसरा नैना किंवा सध्याच्या रस्त्यांची परिस्थिती, हे या गोष्टी आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स ही भूमिका तुम्हाला त्याला म्हणजे डिफेंड करता येईल का सगळं? ते कसं आहे की प्रॉपर्टी टॅक्स हा ग्रामपंचायत जेव्हा होत्या तेव्हाही अस्तित्वात होतो. आता ज्या वेळेला आपल्या सगळ्या परिसरामध्ये आपण मोठ्या प्रमाणातील लोकसंख्या वाढते, त्यावेळेला प्रत्येक जणाला वाटतं की आपल्या या वाढणाऱ्या लोकसंख्येला आपण कुठंतरी भाड्यानं जागा दिली तर आपल्याला उत्पन्न येईल, या दृष्टिकोनातून आपण घरं बांधत राहतो. पण घरं बांधत असताना मग नियोजनबद्ध अशा पद्धतीची वाढ नसली तर घरांमध्ये आपण रस्ते ठेवणार नाही, सांडपाण्याची व्यवस्था आपण करणार नाही, कदाचित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी असेल. नियोजनबद्ध विकास हवा, आणि म्हणून नियोजनबद्ध विकास हवा तर महापालिका हवी. आता सागरजी, तुम्ही महापालिका क्षेत्रातही फिरता, तुम्ही नैना क्षेत्रात सुद्धा फिरता. आता तुमच्या चॅनेलवर कदाचित मी ऐकलेलं असेल की नैना क्षेत्रातील लोक सांगतात आम्हाला नैना नको, महापालिकेत घ्या. ही कशी चालते? महापालिका विरोधी पक्षांना कशी चालते? शकापूर वगैरे त्या ठिकाणच्या लोकांचा आग्रह असतो की महापालिकेत घ्या. मग ती महापालिका आल्यावर महापालिका चालेल, पण महापालिकेचा टॅक्स नको अशी भूमिका घेता येईल का? महापालिकेचा टॅक्स हवा, तो योग्य हवा, हीच भूमिका भाजपने घेतली, पहिल्या दिवसापासून घेतली. इथं शेका पक्षाचा सगळ्यात मोठा हा आपण म्हणूया दोष माझ्या दृष्टिकोनातून काय आहे, येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला पूर्णपणाने विरोध करायचा, हे नकोच या ठिकाणी असं म्हणायचं. म्हणजे MTHL नकोच, एअरपोर्ट नकोच, या अशाच पद्धतीच्या भूमिका शेका पक्षानं वारंवार घेतल्यात. आज मी सांगतो 2014 सालापासून भाजप सत्तेत आल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीनं प्रकल्प यावा पण प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करून नको ही भूमिका घेतली. त्याच्यातून आता विमानतळाचं काम पूर्ण होत आलं, MTHL पूर्ण झाला, समर्पित झालं त्या ठिकाणी. आज याच पद्धतीने येणारे प्रकल्प शेतकऱ्यांवर प्रकल्पग्रस्तांना अन्याय ठरू नये याची काळजी आम्ही घेतली पाहिजे. टॅक्सच्या बाबतीमध्ये महापालिका आल्यानंतर आता महापालिका हद्दीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या साठीचं नियोजन सुरू झालं, टाक्या बांधायला, पाईपलाईनला सुरुवात झालेली आहे. भुयारी गटाराच्या माध्यमातून गटाराचं पाणी बाहेर काढलं जाईल या दृष्टीने नियोजनाला सुरुवात झाली. बऱ्याचशा ठिकाणी रस्त्यांची कामं झालेली आहेत. पेंदर, पिसारवे, किरवली याच्यासारखी तलावांच्या कामांना सुरुवात झाली आहे. पेंदरलाही आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये ते करणार आहोत. अशा पद्धतीनं ज्या ज्या गावांना ज्या सुविधा हव्यात त्या द्यायला सुरुवात झालेली आहे. आता याच्यासाठी बिलकुलच टॅक्स न देणं हे काही योग्य ठरणार नाही. म्हणून त्यावेळेला महापालिका होताना ही भूमिका घेतलेली होती की किमान यांच्यामध्ये टॅक्स जो आहे हा महापालिकेचा टॅक्स ज्या ठिकाणी एकदम लागता कामा नये म्हणून त्यांनी 20%, 40%, 60%, 80%, 100% टप्प्याटप्प्यानं तो टॅक्स वाढवलेला होता. या दृष्टिकोनातून महापालिकेच्या आधी त्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन मी ही भूमिका घेतलेली होती का एकदाच तुम्हाला त्याचा भरदंड पडू नये. मात्र झालं असं की आधीचे पहिले आयुक्त होते जे शेका पक्षाला खूप चांगले वाटत होते, ते सुधाकर शिंदे यांनी टॅक्सचा विचार केला नाही. आता त्यांनी टॅक्सचा विषय केला नाही तर त्याच्यानंतर येणारा महापालिकेचा अधिकारी असा विषय करणार नाही असं घडणार नाही. ते त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे. त्यांनी तो टॅक्स लावला, तो 4 वर्षाचा एकत्र लागला. गणेश देशमुख साहेब 4 वर्षाचा टॅक्स एकदम लागल्यामुळे थकबाकी आणि या सगळ्या गोष्टीला 5व्या वर्षापासून सुरुवात झाली. 5व्या वर्षापर्यंत थकबाकी पेनल्टी लावलेली नव्हती. आता ही पेनल्टी एकदम लागायला सुरुवात झाल्यावर शहरी भागातील विरोध झाला, ग्रामीण भागातील विरोध झाला. भारतीय जनता पार्टीने भूमिका घेतली की पनवेल महापालिका, मुंबईच्या जवळचं जे महानगर क्षेत्र आहे, मुंबई महानगर क्षेत्र, यामध्ये टॅक्सचा रेट आमचा सगळ्यात कमी असला पाहिजे. या दृष्टिकोनातून
भाजपच्या नगरसेवकांनी अभ्यास केला. आमचे काही आता दर्शना भोईर आमच्या नगरसेविका आहेत, त्यांचे नातेवाईक त्या दिवा गावच्या आहेत, माहेर वाशिण आहेत त्या दिवा गावच्या. तर दिव्यामध्ये तिथे रेट काय त्यांनी माहिती काढली. ठाणे महापालिकेमध्ये जाऊन अशा वेगवेगळ्या ठिकाणी, नवी मुंबई महापालिकेपासून वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही आमच्या नगरसेवकांना सांगितलं, तुमच्या नातेवाईकांना माहिती काढा, फक्त महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विसंबून राहू नका. आणि मग आम्ही 50% जो महापालिकेनं रेट ठरवला होता त्याच्यामध्ये 50% कपात प्रस्तावित केली. की 50% कपात प्रस्तावित केल्यावरती पालिकेने सांगितलं का एवढा 50% टॅक्स कमी झाला, महापालिकेला सेवा देता यायचे नाहीत, पगार देता यायचे नाहीत, म्हणून 35% टॅक्स कमी करायला महापालिकेनं, सुधाकर देशमुख साहेब आयुक्त होते, मान्यता दिली. आणि मग टॅक्सचा हा विषय आहे तो बऱ्यापैकी सॉल्व्ह झालेला आहे. तर पेनल्टी, दंड ह्या चालूच राहिल्यामुळे याच्यावरती ती रक्कम एक रकमी भरायची असल्यामुळे लोकांना त्याच्यामध्ये कुठेतरी अडचण निर्माण झाली. काही ठिकाणी असं असू शकतं की ग्रामपंचायत असताना माझं 100 स्क्वेअर फुटाचं घर आहे, 500 स्क्वेअर फुटाचं घर आहे, 500 स्क्वेअर फुटाचं घर आहे, मी 300 दाखवलेलं आहे, आणि ते आता महापालिका आल्यावर त्यांनी मशीनने मोजणी केली आणि ते 500 दिसलं. मग साहजिकच आहे त्या नागरिकांना अशा वेळेला ते भरणं कठीण वाटतं. अशा काही सरसकट केसेस नाहीत, एखाद दुसऱ्या केस तसे असू शकतात, पण ज्याच्या बाबतीत असं घडतं तो प्रचंड अखंड तांडव करतो आणि ह्या लोकांच्या मार्फत संपूर्ण गावाला वेठीस धरलं जातं, दिशाभूल केली जाते. आणि यामुळं सरसकटपणानं वेगवेगळ्या ठिकाणी टॅक्सच्या विरोधामध्ये भूमिका आहे. आम्ही भूमिका घेतली, आम्ही शासनाला मागणी केली की या सगळ्या परिसरामध्ये कोविड होता, सगळं होतं, लोकांना उत्पन्नाच्या बाबतीमध्ये अडचणी आल्या, किमान 2 वर्षाचा टॅक्स माफ करा आणि पेनल्टी जी आहे ती पेनल्टी माफ करा, अशी भूमिका आम्ही घेतली. मुख्यमंत्र्यांना भेटलो, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो, अर्थमंत्र्यांना भेटलो, पण त्यांची या बाबतीत भूमिका होती की एक वेळ पेनल्टी माफ करता येईल, टॅक्स माफ करता यायचं नाही, कारण एका महापालिकेला, कारण कायद्यात तरतूद नाही अशी, कायद्यात तरतूद करावी लागते जर टॅक्स माफ करायचा झाला तुम्हाला 2 वर्षाचा. तर त्यामुळेच कोर्टामध्ये रिलीफ अद्यापर्यंत कोणाला मिळालेलं नाही, कारण कोर्ट कायद्यात तरतूदच नाही. कायद्यात दुरुस्ती सरकारला करावी लागेल आणि कायद्यात दुरुस्ती जर पनवेल महापालिकेसाठी केली तर तशाच महाराष्ट्रातल्या सगळ्या महापालिका, नगरपालिका या पद्धतीच्या मागण्या करतील आणि या काम करू शकणार नाहीत अशी स्थिती असल्यामुळे सरकारनं, माझी ही मागणी होती, 2 वर्षाचा तरी किमान टॅक्स माफ करा, त्याला मान्यता दिली नाही. त्यांनी सांगितलं शास्ती माफ होऊ शकते. आणि मग शेवटचे दिवस आले आचारसंहितेचे, त्यामुळे शेवटच्या दिवसांमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की शास्ती आम्ही माफ करू, पण टॅक्सच्या बाबतीमध्ये त्यांनी माफी दिलेली नाही. पण आजही मी सांगतो की महापालिकेनं कुठल्याही पद्धतीनं वसुलीला काही यांनीकडे पाठपुरावा चालू केलेला नाही किंवा सक्ती केलेली नाही. त्यामुळे या बाबतीमध्ये अजूनही कोणाच्या अडचणी असतील, मेजरमेंट चुकीचं आहे, टॅक्सची दिलेली नोटीस चुकीची आहे, त्या दुरुस्त महापालिकेतून केल्या पाहिजेत. आमचे नगरसेवक, आमचे भाजपचे पदाधिकारी याबाबतीत पूर्ण मदत करत तयार आहेत. आम्ही सातत्याने करत राहिलेलो आहोत आणि आम्ही सातत्याने लोकांच्या बाजूने राहिलेलो आहोत. टॅक्सच्या विषयामध्ये सुद्धा कुठलाही अन्याय लोकांवर होऊ नये हे बघणं हे आमचं कर्तव्य आम्ही करत राहणार आहोत. तर अजून एक मुद्दा 2012-13 पासून हे ते नैना लागू झालेला आहे. आता त्याच्यामध्ये अनेक चेंजेस होत गेलेले आहेत असं देखील बोललं जातं. तर म्हणजे आर्किटेक्ट अतुल म्हात्रे जे शेतकरी कामगार पक्षाच्याच खऱ्या अर्थाने प्रणितचे उमेदवार असणार आहेत त्यांच्याकडनं देखील माहिती घेतली होती. तर त्या नैनाला देखील शेतकऱ्यांचा विरोध आहे. अनेक मुद्दे चेंज होत गेलेले आहेत. या विरोधामुळे तो प्रकल्प तर थांबलेलाच आहे आणि विरोध मात्र थांबलेला नाही. तुमची भूमिका त्याच्या पाठिंबाच्या आहे असंच या ठिकाणी चित्र दिसतंय. म्हणजे तुम्ही त्याला पाठिंबा देता. या गोष्टीला जो विरोध होतो शेतकऱ्यांचा त्याची कारण काय असावी आणि तुमच्याकडे त्याचा उपाय नाही का नेमका? नाही, खरं तर असं आहे की नैनाच्या बाबतीमध्ये स्पेसिफिकली आता नैनाच्या ज्या सुरुवातीच्या स्कीम्स आहेत या परिसरामध्ये असं जाणीवपूर्वक सांगितलं जातं की तुमच्या घरांवरती नांगर फिरणार आहे, सांगितलं जातं तुमच्या जमिनी बळकावल्या जाणार आहेत. कारण मी त्यांच्या नोटिसेस, त्यांनी जे आंदोलनाच्या नोटीस दिल्या त्या वाचल्या आणि ती आक्षेपार्हच भाषा आहे की जी सत्याला धरून नाही. तुमच्या जमिनी बळकावणार आहेत, कोणी जमीन तुमची बळकावत नाही, तुमची जमीन तुमच्या ताब्यात राहणार आहे. फक्त या जमिनींचा चांगला विकास व्हावा म्हणून सरकारने एक योजना आणली, नैना टीपी स्कीम योजना, की ज्याच्या माध्यमातून तुमच्या जमिनीपैकी 60% जमीन ते घेणार आणि 40% जमीन तुम्हाला देऊन तुमची 100% जमिनीवरती गावठाणात जर ती जागा असती तर तिथे जेवढा तुम्हाला बांधकाम करता आलं असतं तितकं बांधकाम तुमचं गावाच्या बाहेर असलेल्या शेतामधल्या जमिनीवरती करता येईल. पुन्हा ते बांधकामही करून ते जे तुम्ही बांधकाम कराल, बिल्डिंग बांधाल, त्याला पाण्याचं कनेक्शन देऊ, त्याचं ड्रेनेज बाहेर काढू, त्याला चांगला रस्ता आम्ही योग्य पद्धतीचा देऊ जेणेकरून तुमच्या गाड्या तिथे येऊ शकतील तुमच्या प्लॉट पर्यंत.
अशी व्यवस्था, असं नियोजन नैनाच्या माध्यमातून, टाऊन प्लॅनिंग स्कीमच्या माध्यमातून केलं जातं. पण मला असं वाटतं की हे करण्याच्या दृष्टिकोनातून या प्रस्तावामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान नाही, शेतकऱ्यांचं नुकसान नाही, उलट मी मागणी पहिल्या दिवसापासून करत राहिलेला आहे. मी याच्या संदर्भात पालकमंत्र्यांच्याकडे बैठका घेतलेल्या आहेत, मी एमडींच्याकडे बैठका घेतल्या, मग पालकमंत्र्यांच्याकडे बैठका घेतल्या की नैना स्कीम तुम्हाला जर आणायची असली तर या तुमची शहरं उभा राहणार आहेत गावांच्या शेजारी, या गावांना झोपडपट्टी बनवू देऊ नका. या गावांमधल्या पायाभूत सुविधा, रस्ते, गटार, पाणी, सांडपाणी, या सगळ्यांचा दर्जा तुमच्या शहरातल्या सुविधांच्या दर्जाच्या असल्या पाहिजेत. या गावामधल्या सामाजिक सुविधा या सुद्धा नैनानं म्हणजे सिडकोनं डेव्हलप करून दिल्या पाहिजे. ही मागणी मी पहिल्या दिवसापासून ठेवलेली आहे. नैनाला मी विरोध केला नाही, तर गाववाल्यांच्या विकासासाठी या मागण्या मी पहिल्या दिवसापासून केल्या. हे मी का करतोय? कारण मला खात्री आहे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही आणि माझ्यासारखा माणूस, माझा पक्ष ते होऊ देणार नाही. मी मगाशी सांगितलं विमानतळाच्या बाबतीमध्ये अगदी 1-2% सोडलं तर विमानतळाच्या प्रकल्पग्रस्तांचं चांगल्या पद्धतीचं पुनर्वसन झालंय. घरं उठवावी लागली तर घराच्या क्षेत्रफळाच्या तिप्पट क्षेत्रफळ त्यांना मिळालेलं आहे. फायदा झालाय, कारण तेवढ्या याच्यामध्ये ते आता मोठी घरं बांधू शकले आणि आपल्याला आवश्यकता नसलेला भाग ते विकू शकले. जमिनी गेल्या तर जमिनीचा मोबदला त्यांना कॅश नाही मिळाला आणि 22.5% त्यांना मोबदला मिळाला की त्या जमिनीच्या बदल्यात 22.5% विकसित जमीन मिळाली. तर 22.5% विकसित जमिनीमध्ये आता ज्या इमारती उभ्या राहतात त्याच्या माध्यमातून त्यांना चांगला मोबदला आता त्या ठिकाणी मिळू शकलेला आहे. मग माझं म्हणणं आहे, इथे 22% देतात, तिथे 40% देतात. FSI तुम्हाला या ठिकाणी पूर्ण वापरता येतोय. तर उगाच विरोधाला विरोध जे करतात त्यांच्या सुरात सूर मी मिसळायचा मला काही योग्य वाटत नाही. तरी माझ्या पक्षाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सांगितलं की अहो तुम्ही म्हणताय 60% सिडकोला आणि 40% शेतकऱ्यांना हे चालेल म्हणून, पण शेतकऱ्यांचं जर 60% पाहिजे जमीन आणि सिडकोनी 40% ठेवू दे असं म्हणणं आहे, तर किमान तुम्ही आज जे सिडको देते यापेक्षा काहीतरी जास्त द्या, याच्यासाठी तुम्ही भांडा. मी म्हटलं मला 40% नुकसान होत नाही पटल्याशिवाय मी ही भूमिका घेतलेली नाही. कुठल्याही घर उठवू द्यायचं नाही. प्लॉट पाडायचा असेल तर गावठाणाच्या घरांच्या हद्दीच्या बाहेर पाडा, रस्ता पाडायचा असेल त्याच्या बाहेर पाडा. कारण सिडको आणि नैना याच्यातला फरक आहे. त्या सिडको मध्ये गावठाणाच्या बाहेरची जागा ही सिडकोच्या कागदावरती सिडकोच्या मालकीची होती आणि इथे ही या शेतकऱ्याच्याच मालकीची आहे. त्यामुळे त्याच्यावरती त्याच्या मर्जीच्या विरुद्ध प्लॉट टाकणं, त्याच्या मर्जीच्या विरुद्ध सार्वजनिक रोड पासून सुविधा निर्माण करणं हे काही योग्य ठरणार नाही. त्याच्या मर्जीनं त्याने तुम्हाला काही दिलं, त्याला योग्य मोबदला तुम्ही दिला, जसा एअरपोर्टमध्ये दिला, तर एक वेळ तो मान्य करेल. तो मान्य करेल तर आम्ही मान्य करू. त्याच्या मर्जीशिवाय प्रशांत ठाकूर किंवा भारतीय जनता पार्टी मान्य करणार नाही. तरी शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर आम्ही 50% मध्ये मागणी केलेली होती की किमान तुम्ही 50% घ्या, शेतकऱ्यांना 50% द्या. या संदर्भातली मागणी ही आम्ही केलेली आहे. पण या संदर्भामध्ये आमच्या विरोधात इतकं वातावरण तयार केलं गेलंय की या संदर्भातली चर्चा ही काही त्याच्यामध्ये पुढे गेलेली नाही. आमच्या बरोबर असलेले, भारतीय जनता पार्टीच्या बरोबर असलेले शेतकरी यांना प्रत्यक्षरित्या मी हे सगळं सांगतो तेव्हा त्यांना ते पटतं, पण त्यांना मनातून भीती वाटते सिडको सारख्या संस्थेच्या विषयी की अरे हे आज बोलतात आणि नंतर वेगळं काही केलं तर. आणि म्हणून त्यासाठी मधल्या कालावधीमध्ये मी आग्रही भूमिका घेतलेली आहे की शेतकऱ्यांना तुम्ही त्यांच्या जागेवर प्रकल्प आणायची भाषा केली, भूमिपूजनाचे कार्यक्रम झालेले आहेत, तर किमान त्यांना त्यांचे प्लॉट ताब्यात द्या. त्याच्या विरोधामध्ये हे व्हॉट्सअपवरती चालवलं जातं की प्रशांत ठाकूरनी सांगितलंय की प्लॉट लवकर लवकर ताब्यात द्या. प्लॉट कुठला ताब्यात द्या? जो तुम्ही लवादाच्या पुढे शेतकऱ्यांनी मान्य केला तो प्लॉट त्यांना ताब्यात द्या. तो प्लॉट ताब्यात द्या याचा अर्थ कामं सुरू करा असं मी म्हटलेलं नाही, नंबर 1. आणि जोपर्यंत शेतकऱ्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत नैनाची एकही वीट रचू देणार नाही हे मी स्पष्टपणे सांगितलं. पण दुसरी गोष्ट, आता एकतर खरोखर पावसाळा चालू आहे, परंतु रस्ते खराब असल्या म्हणजे आता शेवट चालू आहे, अजून पाऊस पडतोय कधी कधी. व्हॉट्सअपवर विरोधात मीम्स आहेत तुमच्या खरं म्हणजे की बाबा रस्त्यांची परिस्थिती बघा किती दयनीय झालेली आहे. आणि निश्चितच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी परिस्थिती असेल तर ती आपल्यासाठी काही चांगली वाटत नाही. याला उत्तर आहेत का तुमच्याकडे? काय कसं आहे की पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये प्रामुख्यानं आणि संपूर्ण पनवेल उर्वरित ग्रामीण भागामध्ये तुम्ही बघत असाल
अनेक काँक्रिटीकरण रस्त्यांना सुरू झाले. तुम्ही पनवेल नेरे रस्त्यावर जाऊन बघा, तुम्ही आता शिडूम बेलवली रस्ता आहे त्याच्यावरती जाऊन बघा. या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काँक्रिटीकरणाची ग्रामीण भागामध्ये सुद्धा कामं चालवली आहेत. तशी पनवेल महापालिकेमध्ये पनवेल महापालिकेच्या निधीतून करण्यासाठी मी पाठपुरावा करतोय. पनवेल महापालिकेच्या हद्दीच्या बाहेर मी शासनाचा निधी तिथे देतो, कारण महापालिकेकडे बऱ्यापैकी निधी आहे. तर त्याच्यातून आता महापालिकेनं सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यांच्या कामांना सुरुवात केलेली आहे. पण महापालिकेच्या हद्दीमध्ये सिडकोच्या नोडच्या बाहेर जो भाग आहे त्या ठिकाणी आपलं मूळ गावं आहेत आधीची. गावांमध्ये आपली साधारणपणानं भूमिका अशी असायची, माझ्या शेतात पाणी नको, रस्त्याच्या लगत असलेल्या माझ्या घरामध्ये पाणी जाता कामा नये. मग लोक काय करतात त्यावेळेला की आपल्या बाजूला भर करतात, रस्ता खाली राहतो आणि बाकी दोन्ही बाजूची घरं किंवा बाकी दोन्ही बाजूचे भाग हे उंच होतात. जर पाऊस पडला तर पाऊस पडल्यावरती पाणी रस्त्यावरून जायची व्यवस्थाच नाही, कारण रस्त्यापेक्षा तुम्ही शेजारचे भाग उंच केलेले आहेत, कारण तुमचं घर आहे आणि ते पाणी जाऊ नये ही व्यवस्था आहे. आता महापालिका झाली म्हणून एका रात्रीत त्या ठिकाणी हे पाणी वाहून जाण्याची तितकी सक्षम यंत्रणा बनत नाही. ज्या ज्या ठिकाणी अशी समस्या प्रामुख्याने जाणवते त्या ठिकाणी महापालिका काम करते. महापालिकेच्याकडे आम्ही पाठपुरावा करतोय. 2022 सालाच्या जून महिन्यामध्ये महापालिकेची मुदत नगरसेवकांची संपली. त्यानंतर 2022 सालाच्या जून महिन्यामध्ये महापालिकेची मुदत जवळपास त्यावेळेला संपलेली आहे. महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये नाही. त्यावेळेनंतर या ठिकाणी जर त्यावेळेला तिथे बाळाराम पाटील आमदार होते, त्यांनी याच्यामध्ये नेमकी वेगळी काय भर टाकलेली आहे याची मला काही माहिती मिळाली नाही. जसे एका पक्षाचे कार्यकर्ते माझ्यावर टीका करतात आमदार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी टीका करतात, त्यांनी याच्या बाबतीत काय भूमिका घेतली मला माहिती नाही. त्यांना पुरस्कार मिळाला, शुभेच्छा द्यायला पाहिजेत त्यांना, पण या बाबतीमध्ये त्यांनी नेमकं काय केलंय, कुठल्या कुठल्या कामांना, विकास कामांना त्यांनी निधी आणला मला माहिती नाही. सत्ताधारी असताना कुठला निधी आणला मला माहिती नाही. अशा वेळेला माझ्यावर टीका करणं त्यांना किंवा त्यांच्या बगलबच्च्यांना किंवा त्यांच्या वतीने काम करणाऱ्यांना सोपं आहे. माझं काम आहे जास्तीत जास्त काम करून दाखवणं आणि या बाबतीमध्ये महापालिकेच्याकडे पाठपुरावा करणं हे काम मी करू शकतो, मी करतो. राज्य सरकारकडे करणं माझं काम आहे, जबाबदारी आहे माझी, ती मी करतो. आता या सर्व क्षेत्राच्या बाहेर कोट्यवधी रुपयांची कामं झालीत, आपल्याही परिसरामध्ये होणार आहेत. आज या ठिकाणी काही रस्ते पाण्यानं भरलेले दाखवले जातात. आता जे रस्ते दाखवले जातात, ज्या गाडीतून दाखवले जातात त्या गाडीचे वायपर हलताना तुम्ही पाहिले असते, त्याचा अर्थ पाऊस पडतो. मग पाऊस जर आत्ता नवरात्री संपल्यावर दसऱ्याच्या नंतर पण पाऊस पडलाय तर काही वेळ तर जाणारच आहे. आणि महापालिकेला मी सतत आग्रह धरला गेल्या 2 महिन्यात की तुम्ही जेव्हा पाऊस पडत नसेल त्यावेळेला हे खड्डे भरलेच पाहिजेत. आता सुदैव आहे की पाऊस थांबतोय आता बऱ्यापैकी, तर ते कामं चालू आहेत. त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागामधले सुद्धा असे जे अडचणीचे रस्ते असतील, खड्डे पडलेले रस्ते असतील, त्याची सुद्धा कामं तातडीनं झाली पाहिजेत, हा माझा आग्रह आहे. आणि त्या बाबतीमध्ये मी त्यांच्या पाठीमागे लागून ती कामं करून घेईन. टीका करणाऱ्यांच्यासाठी मी या ठिकाणी काही मुद्दे दिलेले आहेत की कर्नाळा बँक याच्या बाबतीमध्ये नेमके विवेक पाटलांचे पैसे हे त्यांनी कुठं नेलेले आहेत हे सुद्धा त्यांनी शोधलं पाहिजे. हे पैशाचा वापर काय केलाय शेका पक्षानं हे सांगितलं पाहिजे. इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या मुळे 5 लाखाच्या आतले पैसे मिळाले, 5 लाखाच्या वरचे पैसे हे कशा पद्धतीने मिळणार आहेत हे सांगितलं पाहिजे. याच्यावरती सुद्धा काही मीम्स बनवा, याच्यावरती सुद्धा काही व्हिडिओ बनवा असं मी आवाहन करतो. आणि यानंतर मग आपण एकत्रितरित्या आपण या ठिकाणी कुठल्याही आकसबुद्धी न ठेवता काम करतो असं मला वाटेल. बरं, शेवटाकडे जाऊया. निवडणुकीचा अर्ज भरण्याची तारीख देखील या ठिकाणी निश्चित झालेली असेल, कार्यकर्त्यांची तयारी चालू असेल. जाता जाता या सगळ्या बाबतीत आपण मतदारांना किंवा आपल्या सर्व कार्यकर्त्यांना काय आवाहन कराल? या पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये आज विकासाच्या दृष्टिकोनातून प्रचंड प्रमाणामध्ये बदल घडताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहेत. एकीकडे पनवेलची महापालिका 2016 साली झाली, म्हणजे 8 वर्ष झालेली आहेत. तुम्ही पाहिलं मागच्या वेळेला तळोजे मजकूर गावामध्ये आपण प्रॉपर्टी कार्डांचं वाटप करण्याचा कार्यक्रम महापालिकेच्या वतीने घेतला. अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून देणे, महापालिकेच्या माध्यमातून पिण्याचे पाणी, भुयारी गटार योजना, अन्य रस्त्यांपासून सगळ्या योजना, सुशोभीकरणाचे प्रकल्प, स्मशानभूमी, मोठ्या मोठ्या या सगळ्याची कामं सुरू झाली. विकासाच्या कामांना सुरुवात झालेली आहे.
या परिसरामध्ये येणारी मेट्रो असू द्या, या परिसरामध्ये असलेले टाटा हॉस्पिटल सारखे मोठे प्रकल्प असू द्या. आता परळच्या टाटा हॉस्पिटल पेक्षा मोठं हॉस्पिटल खारघरमध्ये बनलंय. तर त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाले. या सगळ्या ठिकाणी रोजगार मिळवून देण्यासाठी मी भारतीय जनता पार्टीनं पाठपुरावा केलेला आहे. विमानतळ येतोय. उद्या नैनाच्या अनुषंगानं आपल्याला काय अडचणी असतील काय नाही, पण नैनाच्या पार्श्वभूमीवरती आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे उद्योगधंदे पण येणार आहेत. तळोजा म्हणजे कानपोली, चिंद्रण, महाळुंगी नवीन MIDC त्या ठिकाणी येते. इथे मोठे उद्योग येणार आहेत. सेमीकंडक्टरचा 8,000 कोटीचा उद्योग त्या ठिकाणी आलाय. मोठे उद्योग येतील. तिथे रोजगार आपल्या इथल्या भूमिपुत्रांना मिळाला पाहिजे, स्थानिकांना मिळाला पाहिजे, हा माझा आग्रह आहे. विमानतळाच्या अनुषंगाने निर्माण होणारे उद्योग याच्यामध्ये भूमिपुत्रांना स्थान मिळालं पाहिजे, हा माझा आग्रह आहे. प्रचंड प्रमाणामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये आज झालं याच्या दुपटीनं 5 पटीनं आपल्या क्षेत्राचा विकास होणार आहे. अशा वेळेला सरसकटपणानं विरोधच करायचा आणि मग आपल्या छोट्या छोट्या बगलबच्च्यांना मात्र तिथं घुसवायचं, त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळवून द्यायची, त्यांना रोजगार मिळवून द्यायचा आणि जनतेला उपाशी ठेवायचं. या पद्धतीचे धंदे करणारे कोण आणि स्वतःचे त्या ठिकाणी बँकेमध्ये आपल्या ठेवीदारांना पैसे ठेवायला सांगायचे, त्याच्यावर डल्ला मारणारे कोण हे जनतेनं ओळखलं पाहिजे. आणि यापासून सावध होत विशेषत्वानं माझं तरुणाईला आव्हान आहे की वयस्कर पिढी खूप काळ शेतकरी कामगार पक्षाच्या बरोबर राहिली. आता या वयामध्ये आपण पक्ष कसा सोडायचा अशी द्विधा मनस्थिती त्यांची राहते. मला तरुण पिढीला सांगायचंय की ठीक आहे, त्या पिढीची एक मानसिकता आहे, पण आपण आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढीच्या हिताचा विचार केला पाहिजे. सरकार चुकीचं करतंय तिथं हातोडा मारा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. सरकार चुकीचं करतंय त्यांचे हात पिरगळा, हात तोडा, त्याही बाबतीत आम्ही तुमच्या सोबत राहू. पण सरकारला कामच करू द्यायचं नाही, योजना तुमच्या आमच्यासारख्या येऊ द्यायच्या नाही. उद्या नैनासारख्या बाबतीमध्ये विरोध केला जातो. भिवंडी, मुंब्रा, उल्हासनगर या ठिकाणी जाऊन बघा काय तिथे स्थिती होते. आज कदाचित तुम्हाला बिल्डिंग बांधल्यामुळे पैसे मिळून जातील जर नैनाला येऊ दिली नाही तर, पण उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी आज आहे याच्यापेक्षा स्वस्तामध्ये त्या ठिकाणचे फ्लॅट विकून लोक निघून जातील. मग अशा वेळेला काय कराल? पाणी नको का त्या ठिकाणी, गटार नको त्या ठिकाणी? त्यामुळे सुविधा हव्यात. त्या सुविधा येताना आपल्यावरती अन्याय होता कामा नये हे बघणं तरुणांची विशेषत्वानं जबाबदारी आहे. त्या सर्व तरुणांना मी आवाहन करतो, विचारपूर्वक ही स्थितीकडे पहा. आमच्या बाबतीत शंका असतील विचारा, आमच्यावरती आरोप असतील करा, उत्तर पण घ्या आणि मग सजगपणानं या येणाऱ्या निवडणुकाला मतदानाला सामोरं जा. नंतर आपल्यासोबत होते आमदार प्रशांत ठाकूर साहेब. पहिल्यांदाच ते आक्रमकपणे बोलत होते असं मला दिसलं. एरवी सतत एक सामंजस्यपणा त्यांच्या बोलण्यामध्ये दिसत होता, मात्र सुरुवातीपासून अगदी यावेळी ते आक्रमक दिसत होते. ही मुलाखत ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानचं सागर राजे, प्रभात न्यूज करता. धन्यवाद.